पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक निलंबित करण्यात आलेत। पण हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केलाय। याबाबत आपण महापौर नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, नगर सचिव उल्हास जगताप यांना कायदेशीर नोटीस आणि महापालिकेच्या स्थायी समिती परिवहन समितीच्या कामकाजाचे परिपत्रक त्यांच्याकडे दिले असल्याचेही योगेश बहल यांनी सांगितलंय। खऱ्या अर्थाने लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम ही मंडळी करत आहेत आणि करत असताना नियम पण बघत नाहीयेत। सूडबुद्धीने वागण्याचं काम या मंडळीचं चाललेलं आहे आणि कधी नव्हे ती सत्ता मिळाली तर सत्तेच्या या भ्रमामध्ये आपण काय करतोय, काय करत नाहीये, काय बरोबर आहे, काय चूक आहे हे सुद्धा या गोष्टी सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही। आणि त्यामध्ये ज्यांना थोडंफार समजतंय तीच लोक नाहीच्या चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी त्यांना परावृत्त करतायत असं माझ्यासारख्यांचं मत आहे। परंतु ज्या पद्धतीने ही मंडळी कारभार करते ही अतिशय निंदनीय पद्धत आहे, चुकीची पद्धत आहे, सामान्यतः गळा दाबण्याची पद्धत आहे आणि लोकशाहीला घाला घातलेला आहे। दुसरी गोष्ट, जो फरमान काल महापौरांनी केला, वास्तविक पाहता हा फरमान महापौरांना करण्यात परावृत्त केलं, तिथं कोणीतरी त्यांना सूचना केली, सूडबुद्धीने हे काम केलेलं आहे आणि हा फरमान सुद्धा जो केलेला आहे तो कायद्याशी सुसंगत नाहीये, तो नियमात बसत नाहीये। महापौरांचा फरमान हा नियमबाह्य आहे। कारण मुंबई महापालिका अधिनियम कलम 2चा 1 जर आपण पाहिला तर त्यामध्ये अशा प्रकारे जर कोणी गैरवर्तणूक केली तर महापौरांना त्या सभेपुरतं त्यांना निलंबन करण्याचा त्या दिवसापुरतं निलंबन करण्याचा त्यांना अधिकार आहे। ते सुद्धा अशोभनीय, गैरवर्तनीय असं काही केलं तर एक ज्युनियर माणूस महापौर झाल्याचे दुःख विरोधी पक्ष नेत्यांना होतंय, तर पराजय पचवता येत नसल्याने असे आरोप केले जात असल्याचा घणाघात महापौर नितीन काळजे यांनी केला आहे। साहजिक आहे ना, आता जर निवडून आल्यानंतर त्यांच्या आम्ही बरोबर असताना एक ज्युनियर माणूस आपला एक महापौर झाला, त्यांना त्याचं खूप दुःख आहे सगळ्यांना, त्यांना त्याचं महत्त्वाचं आहे। ते म्हणतात कोण रिमोट कंट्रोल, अरे त्यांनी रिमोटवर चालले आजपर्यंत, आज आम्हाला स्वतःच्या आमच्या स्वयंपूर्ण आम्हाला आजही कोणाचा फोन येत नाही, काय नाही, त्यांनी कुठेही बसावं आम्ही त्यांच्या समोर बसतो, आम्ही आमचे निर्णय नाही घेतले तर कोणाला न फोन लावतो तर कधी पण आम्ही निर्णय आमचेच घेणार, तसं त्यांना विचारावं लागत होतं। आणि त्यांनी जे म्हणतात की बाबा त्यांना नियम माहीत नाही, कुठल्याही महासभेमध्ये आपण महापौरांनी 1 वेळा 2 वेळा जर सांगून जर आपल्या कुठल्याही सभासदांनी जर ऐकलं नाही तर तिसऱ्या वेळेस महापौराला अधिकार आहे की बाबा त्यांना निलंबित करण्याचा। पहिल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत। त्यामुळे येत्या काळात पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापलं तर नवल वाटायला नको। अभिजित दराडे, ब्युरो रिपोर्ट, पिंपरी चिंचवड।